तोंड करायला जवळजवळ पाठीमागून येऊन त्यांनी गाडी उडवली. तुमची कोणती गाडी होती? आमची बाईक होती, आम्ही उभे होतो. म्हणजे हे किचन सगळे बाईक किती होते? बाईक उभी होती आमची. हां, बाईक उभी होती आमची. बाईक उभी होती. हा बरं. तर रात्री वाद झालेला. कुठे वाद झालता? वाटकळमध्ये गावात. हां, रात्री पण मारले. हा रात्री पण यांना ते याला स्वप्नीलला आणि अजून त्याच्याबरोबर दोघं. वाद कशावरून झालता? काहीच कारण नाही. तिथं ते गावात गेले ते टोमॅटोची गाडी भरायला. हां, तेव्हा तिथं ते उभे होते गावात, त्यांचा टाइम झालेला म्हणून. बरं. मग त्यांनी रात्री तो दारू पिलेला होता. दारू पिऊन येऊन त्यांनी रात्री त्यांना मारलं, शिवीगाळ केली त्यांना. त्याच्यानंतर सकाळी आम्ही त्याला विचारायला गेलो तर तिथं सगळी माणसं गोळा करून त्यांनी तेव्हा पण तेच केलं. रिटर्न आलो आम्ही. नंतर धक्काबुक्की झाली तिथं. तर त्याने आम्ही निघून आलो तिथून. येऊन आमच्या स्टँडला उभं राहिलो होतो कुठे? पांगरीला. हां, तर त्यांनी तिथे येऊन बोलेरो त्याची गाडी आहे, तो चालवत होता स्वतः. त्याच्यावर त्याचा भाचा आणि अजून एक जण होता. हां. त्यांनी येऊन आम्हाला 100च्या स्पीडला तरी उडवलं असेल. 100च्या स्पीडला? हा, आम्ही गाडीच्या आड होतो म्हणून गाडी सोबत आम्ही पडलो, मोरीत गेलो खाली. हां. तुम्ही कोण कोण होतं? साहिल, मी, स्वप्नील आणि आदर. तुम्ही चौघण होते का? चौघण उडवलं? चौघांना उडवलं. तुम्ही एका गाडी होती का? तुम्ही एका गाडीवर आम्ही दोघं जण बसलो, दोघं जण समोर उभे होतो. बोलणं चाललेलं तिकडूनच आलेलो आम्ही आणि उभे होतो असं. मग त्याच्या गाडीला काय झालं? काय काय झालं एवढं नाही बघितलं, तो निघून गेला. आम्ही खाली मोरीत आतमध्ये गेलो. मोरीत ते झाडं होती त्यामुळे वाचलो नाही. तर एकाचा पण जीव वाचला नव्हता. म्हणजे भांडणाच्या रागातून त्यांनी हे केलं? हा. अजून कोण? काय लिहायचं? हातपैकी झालं? तुटला त्या साईडला झोपली. त्याचे दात पडले थोडं आकडून दाखव. काय जास्त याला जास्त लागले. बाजू नाव काय रे? बोलतात ना, नाव सांग ना. स्वप्नील सुद्धा माहिती. स्वप्नील. आकडून दाखव. दात पडले त्याचे. हात पण त्याचा हे झालेला फ्रॅक्चर. इकडे साईडला ज्यांच्या मुलाला उडवलंय हां, त्या वडिलांना ज्यांनी उडवलं, ज्या माणसाने कोणी उडवलं? गणेश गोल. गणेश गोलू. बर. इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये येऊन ह्यांना धमकी देतोय. काय म्हणतो मला? म्हणतो काय टोपट नाही ज्याला लगेच निघून मी आतमध्ये येत पण एकच काम खाली नको मला. पण नक्की काय झालं विषय? पण काय विषय आता एकच सेंट चालली होती. आता यांच्या यांना माहिती. परत सांगितलं. आता मी घरी होतो, मला काही माहिती नाही. मला आता कळालं म्हणून मी मागून आलो. त्याला आहे ना 2 तास माय कद्या 2 तास माय कद्या मी त्याला कशामुळे उडवलं तर विचारितो. मग पुढची कारवाई काय ते बघू आपण काय करायचं ते. त्यात त्याला माय 2 तास द्या. मग त्याला उचलून आपली तर मग मन शांत होईल. आणि ती गाडी कुठं लावली? गुलर होती ना ती गाडी कुठं लावली? तिचा शोध लगेच लावा ना. तुम्ही पिटून देतो स्वतः पिटितो मी इथं. कुणी आलाय माझ्या बघायला पळून त्याला अक्कल नको का काही? रात्री पहिले मारले. रात्री मारलेलं बघायला गाठच्या वादातून उडवले बघायला. रात्री याला मारलेलं चांगलं बघायचं. का बरं? काय काय? हां, तो मी याचा भाऊ अजून एक त्याचा भाऊ होता. गाडी बघायची आमच्याची अंधार पडले होता. आमच्याची गाडी टाकायला लागला. म्हणतो गावात काय काम नाही. याच्या त्या पोराला उडवलं. याचा भाऊ जो ड्रायव्हर होता ना पिकअप, तो मोटरसायकल पिशी आणायला गेली. त्याच्या दुकानात गेली का कुठं गेली ती पुन्हा आली. त्यांना पुढं काढले मग उडवले. याला सगळ्याला पोलिसांना घ्या. हाय असं घ्या. आणि त्याला आहे ना माझ्या हातात पाहिजे मी पाहिजे त्याला. त्याचा त्यांनी प्रत्येक जणांना दादागिरी केलेली आहे. त्यांनी प्रत्येकाची दादागिरी त्याची चालू आहे. आजी ना